सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या गंभीर प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाने थेट महापालिका प्रशासनाला धारेवर धरत तातडीची कारवाईची मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे धुळे शहर कार्याध्यक्ष शेख जुनेद शेख नासिरुद्दीन यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केलंय। या निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। पूर्वी तापी नदीच्या पाईपलाईनद्वारे नियमित पाणी पुरवठा होत होता, मात्र नवीन अवकालपाडा धरणाच्या पाईपलाईनशी जोडणी केल्यानंतर तो पुरवठा बंद करण्यात आलाय। याहून गंभीर बाब म्हणजे नव्या पाण्याच्या टाकीची गेल्या 2 वर्षांपासून स्वच्छता झालेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे टाकीत गाळ, कचरा आणि घाण साचली असून नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने तापी नदीची जुनी पाईपलाईन पुन्हा सुरू करून नागरिकांना तात्काळ स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तसेच 6 दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलाय। आता या निवेदनानंतर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना पाणी समस्येतून कधी दिलासा मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेल्या अनेक दिवसापासून दूषित पाणी येत होता। याच्या अगोदर ना तापीची पाईपलाईन जोडलेली होती, पण तात्काळ पाणी चालू केल्यामुळे ते लाईन बंद केलेली आहे तापीची। आमची प्रमुख मागणी अशी आहे की अक्कलपाडामध्ये प्रत्येक वेळी पाण्याचा प्रॉब्लेम येतात। कधी वाल फुटून जाता, कधी ते शेतकरी लोक पाणी फिल्टर करून देत नाही। तो आमची विनंती अशी आहे की जे तापीचे जो याच्यावरून लाईन होती ना ते आम्हाला सुरू करून देण्यात यावी। आम्ही काल आयुक्त साहेबांनी आदेश दिला होता की तापीची लाईन सुरू करा, पण त्यांनी काय केलं, जो जुनी लाईन होती याच्या अगोदरची पाईपलाईन जो टाकीची बंद पडलेली आहे 1 वर्षापासून, ते भरून ते लोकांना पाणी वाटप केलेलं आहे। त्याच्यामुळे अनेक लोकांना ते आरोग्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। मला स्वतःला सकाळपासून डायरियासारखे लक्षण झालेलं आहे। आमची एकच विनंती आहे की ही जो लाईन आहे पाणी टाकीची हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये रिटर्न दुरुस्त करून त्यांनी जोडून या नागरिकांना दिलासा देण्यात यावे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।